विचार करा, वय फक्त 16 वर्ष. सोबत कुठलं मोठं सैन्य नाळे आणि वारसा हक्काने मिळालेलं मोठं साम्राज्यही नाही. पण एक गोष्ट मात्र होती, एक स्वप्न, स्वराज्याचं, स्वतःच्या लोकांच्या, स्वतःच्या राज्याचं स्वप्न. पण मग प्रश्न उभं राहतो की इतक्या लहान वयात कोणतीही मोठी ताकद सोबत नसताना शत्रूचा एवढा बलाढ्य किल्ला जिंकणं शक्य आहे का? चला तर मग आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण पाहणार आहोत स्वराज्याच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल, तोरणाचा विजय. पण ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या काळात जावं लागेल. तो काळ समजून घ्यावा लागेल जिथे हे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं गेलं. तर आपण बोलतोय 17व्या शतकाबद्दल. त्या काळात महाराष्ट्र आदिलशाही आणि मुघलांच्या ताब्यात होता. म्हणजे काय तर सगळीकडे लोकांवर अन्याय व्हायचा, जबरदस्तीने कर वसूल केले जायचे आणि सतत एक भीतीचं वातावरण असायचं. पण अशा या अंधारात पुण्यात एक आशेचा किरण होता. एका आईने, राजमाता जिजाऊंनी आपल्या मुलाच्या मनात, शिवबाच्या मनात स्वराज्याचं बीज रोवलं होतं. स्वातंत्र्याची ती मशाल पेटवली होती. ठीक आहे, स्वप्न तर तयार होतं, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? प्रत्येक मोठ्या प्रवासाला एक पहिलं पाऊल लागतं आणि स्वराज्याच्या या प्रवासाचं पहिलं पाऊल ठरलं तोरणा किल्ला. आणि हे सगळं घडत असताना शिवरायांचं वय किती होतं माहीत आहे? फक्त आणि फक्त 16 वर्ष. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या वयात एवढा मोठा, एवढा धाडसी निर्णय घेणं. महाराजांना एक गोष्ट अगदी स्पष्ट होती, स्वराज्य उभं करायचं म्हणजे केवळ विचार असून चालणार नाही, त्याला एक भक्कम आधार हवा. आणि तो आधार होता किल्ला, स्वतःच्या हक्काचा किल्ला. जणू काही स्वराज्याच्या मंदिराचं हे पहिलंच तोरण असणार होतं. आणि मग अनेक पर्यायांमधून निवड झाली ती तोरण्याची. का? कारण तोरणा किल्ला उंच, प्रचंड मजबूत आणि सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी होता. पण एक अडचण होती, यावर समोरासमोर जाऊन हल्ला करणं हे जवळजवळ अशक्य होतं. मग करायचं काय? जर शक्ती कामी येणार नसेल तर मार्ग होता युक्तीचा. आणि महाराजांनी जी युक्ती वापरली ती इतिहासात कायमची नोंदवली गेली. ही रणनीती खरंच थक्क करणारी आहे. बघा, महाराजांनी काय केलं, त्यांनी युद्धाचा विचारच बाजूला ठेवला. पहिलं पाऊल, त्यांनी तिथल्या किल्लेदारांशी संपर्क साधला. दुसरं, नुसता संपर्क नाही तर आपल्या बोलण्याने, वागण्याने त्यांचा विश्वास जिंकला. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना स्वराज्याच्या बाजूने वळवून घेतलं. म्हणजे लढाई झालीच नाही. आणि याचा परिणाम काय झाला? तो बलाढ्य तोरणा किल्ला एकही थेंब रक्त न सांडता स्वराज्याच्या ताब्यात आला. ही काही साधी गोष्ट नव्हती. ही एक अभूतपूर्व आणि अविश्वसनीय अशीच घटना होती. आणि इथे पुन्हा तोच प्रश्न येतो की 16 वर्षांच्या वयात एवढी प्रगल्भता, एवढी दूरदृष्टी, एवढी मोठी योजना आखण्याची क्षमता, हे सगळं कसं शक्य झालं असेल? या विजयानंतर तो क्षण आला ज्याची सगळेजण वाट पाहत होते. स्वराज्याच्या स्वप्नाला सत्यात उतरताना पाहण्याचा तो क्षण. तोरण्यावर भगवा डावलाने फडकू लागला. कल्पना करा, कित्येक वर्षांच्या पारतंत्र्यानंतर तोरण्याच्या बुरुजावर आपल्या हक्काचा, स्वराज्याचा भगवा ध्वज फडकत होता. तो फक्त एक ध्वज नव्हता, तो एक विश्वास होता, एक नवी आशा होती, एका नव्या युगाची सुरुवात होती ती. आणि या विजयाला साजेसं असं महाराजांनी तोरण्याला एक नवं नाव दिलं, प्रचंड गड. का? कारण तो किल्ला त्यांच्या प्रचंड मोठ्या स्वप्नाचं, त्यांच्या प्रचंड मोठ्या ध्येयाचं प्रतीक बनला होता. या एका विजयाने त्या 16 वर्षांच्या तरुणाला, शिवबाला एक नवीन ओळख दिली, स्वराज्याचा प्रारंभ करता. म्हणजे ज्याने स्वराज्याची सुरुवात केली, एका महान साम्राज्याची पायाभरणी केली. पण लक्षात घ्या, तोरणाचा विजय हा अंत नव्हता. उलट ही तर फक्त सुरुवात होती, एका मोठ्या वादळाची, एका जनचळवळीची सुरुवात. या विजयाचे परिणाम खूप दूरगामी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा आत्मविश्वास दुणावला. लोकांच्या मनात स्वराज्याबद्दल विश्वास निर्माण झाला आणि इथूनच खऱ्या अर्थाने स्वराज्य चळवळीने वेग घेतला. हो, हे फक्त सुरुवात होती. यानंतरचा प्रवास अधिक कठीण होता. स्वराज्याच्या मार्गात यापेक्षाही मोठी आव्हानं, मोठी वादळं येणार होती. पण तोरणा म्हणजेच प्रचंड गड जिंकल्यानंतर महाराजांचं पुढचं लक्ष काय होतं? त्यांनी पुढचा कोणता किल्ला जिंकला असेल? याबद्दल आपण जाणून घेऊ पुढच्या भागात.